नमस्कार. आपण आता वर्कआउटला सुरुवात करणार आहोत. वर्कआउटला सुरुवात करण्याआधी आपलं एक ड्रेस कोड आहे, ज्यामध्ये टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि शूज हे गरजेचं असतं. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक सोबत असणं महत्त्वाचं आहे. का वर्कआउट हे वॉर्मअप, स्लो स्पीड वर्कआउट, मीडियम स्पीड वर्कआउट, फास्ट स्पीड वर्कआउट, त्यानंतर बुलेट ट्रेन, झुंबा डान्स, कूलिंग डाऊन आणि मेडिटेशन अशा रीतीने घेतलं जातं. स्लो स्पीड, मिडियम स्पीड आणि फास्ट स्पीड या तीन वर्कआउटच्या मध्ये आपण एनर्जी ड्रिंक घेत असतो, जेणेकरून ते आपल्याला पुढील वर्कआउट करण्यासाठी एनर्जी देतं. आपण आता सुरुवात करूया वर्कआउटला. धन्यवाद.
आपलं आता कूलिंग डाऊन झालेलं आहे. आपला आता वॉर्मअप झालेला आहे. आपण आता इथे घेणार आहोत एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक ही नेहमी बसून घ्यायचं आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत स्लो स्पीड वर्कआउटला.
हे झालेलं आपलं आता स्लो वर्कआउट. त्यानंतर आपण एनर्जी ड्रिंक ब्रेक घेऊ. त्यानंतर आपण जाणार आहोत मिडियम फास्ट वर्कआउटकडे. थँक्यू.
आता संपलं आहे आपलं मिडियम स्पीड वर्कआउट. आता आपण घेणार आहोत एनर्जी ड्रिंक ब्रेक. यानंतर आपण जाणार आहोत फास्ट स्पीड वर्कआउट कडे. याला म्हटलं जातं कार्डियाक वर्कआउट. कार्डियाक वर्कआउट म्हणजे कमी वेळात जास्त कॅलरीज बर्न करतात. थँक्यू.
आता आपण जाणार आहोत बुलेट ट्रेनकडे. बुलेट ट्रेनच्या आधी आपण फास्ट वर्कआउट केल्यानंतर आपले हार्ट बीट्स वाढत असतात. ते नॉर्मल करण्यासाठी आपल्याला 5 वेळा डीप ब्रिथिंग करायचं आहे. कमरेवर हात ठेवून असे करा. आता आपण करणार आहोत बुलेट ट्रेन. 1 to 30 आपण काउंट करणार आहोत. पहिल्या 1 ते 10मध्ये स्लो जॉगिंग करायचं आहे. त्यानंतर 11 ते 20मध्ये थोडं मिडियम साईजचं करायचं आहे आणि 21 ते 30 फास्ट करायचं आहे. आपण सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. स्टॉप. आता परत एकदा डीप ब्रिथिंग करायचं 3 वेळा. त्यापूर्वी केलेलं फास्ट वर्कआउट आणि आताचं बुलेट ट्रेन यामध्ये आपल्या कमी वेळात जास्त कॅलरीज बर्न होतात. थँक्यू. पुढचं वर्कआउट आहे ते म्हणजे झुंबा डान्स. लाईफ इज सेलिब्रेशन. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. झुंबा डान्स करताना आपल्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन जनरेट होतात, जे आपल्या शरीरावर चांगले आणि परिणामकारक बदल करतात. त्यामुळं बिंदास नाचा.
झुंबा डान्सनंतर आपल्याला कूलिंग हे गरजेचं आहे. कारण जसं आपण वॉर्मअप करतो आणि पूर्ण वर्कआउट करतो तेव्हा आपली बॉडी ॲक्टिव्ह झालेली असते. या बॉडीला नॉर्मल करण्यासाठी आपल्याला कूलिंग डाऊन हे गरजेचं आहे. आता आपलं शरीरासाठीचं वर्कआउट संपलेलं आहे. आता यापुढची गरज आहे ती आपल्याला ब्रेनसाठी वर्कआउट करण्यासाठी. त्यासाठी आपण मेडिटेशन घेतो. मेडिटेशन करताना मांडी घालून हाताची मुद्रा करायची आहे आणि गुडघ्यांवर ठेवून ध्यानस्थ बसायचं आहे. हे
वर्कआउट आपल्या माइंडसेटसाठी असतं. मेडिटेशन इज फॉर पॉझिटिव्ह माइंडसेट. आपके जीवन का आईना है। जैसा आप सोचते हैं वैसा ही आप बनते हैं। पूरा ध्यान केवल शब्दों पर केंद्रित करें और स्वयं पर पूर्ण विश्वास के साथ हर शब्द को अपने अंतर्मन की गहराइयों तक महसूस करते
आपल्या चेहऱ्यावरून आणि आपल्या डोळ्यांवरून आपण हात फिरवायचा आहे.